तर पब्लिक, मी परशा ब्लॉगर. आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये जायचं आहे आपण लक्ष्मी मंदिरला. तिथं आपण शूट करायचं आहे मंदिराचे व तिथल्या परिसराचे. तर आज अमावस्या आहे. आपली गाडी धू व लगेच महालक्ष्मी मंदिराकडे जाऊया. तर आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. चला. आपली तुम्ही बघितलं, आपण गाडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आपण जायचं आहे. तर लवकरात लवकर जाऊ व तिथला परिसर व सगळे तुम्हाला मंदिरही देवीचे दर्शनही तुम्हाला दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे वळव्या गावचे ग्रामदैवत म्हणून मंदिर ओळखले जाते. तुम्ही बघू शकता. तुम्ही मंदिर बघितलंच आहे. हे आहे बॅक साईड. आपण जायचं आहे पुढच्या बाजूने. तर चला माझ्या पाठीमागून या, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सटवाई मंदिर आहे आणि जी निर्मिती 29/5/2011 साली झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आत या, तुम्हाला दाखवतो. बघून घ्या. आणि आता जायचं समोर. तुम्ही परिसर बघू शकता. किती मोठे झाड आहे. पिपळाचे झाड आहे. बघा तुम्ही. तर मित्रांनो, हे झाड बघा आणि मागचा परिसरही बघा, किती सुंदर वाटतं. तर आपण जायचं आहे महादेवाच्या मंदिराकडे. तर जाऊया. या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण महादेवाच्या मंदिरामध्ये आलो आहे आणि सुंदर अशी पिंड आहे आतमध्ये आणि ते नंदी महाराज आहेत. तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आमचा कॅमेरामॅन दाखवलेच. ते घ्या व्हिडिओ. तर मेन आता आपल्याला जायचं आहे महालक्ष्मी मंदिरमध्ये. तिथले शूट आपल्याला देतात किंवा न देत हे तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजेलच. तर आपण जाऊया आणि तिथल्या देवीचेही दर्शन घेऊया. तिथले ग्रामदैवत आहे आपल्या वळव्या गावचे. तर मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये एवढी शांतता आहे व पक्ष्यांचा किलबिलाट आहे. तिथूनच जवळ एक 100 मीटरवर आपली कृष्णा नदी आहे आणि तुम्ही बघू शकता शेतामध्ये माणसे काम करतायत. दिसत असेल तुम्हाला. तर असा निसर्गाने वेढलेला हा मंदिर आहे. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला असं लय व्हिडिओ मोठा लांबडा म्हणजे मोठा होऊन देत नाही. तर चला आपण जाऊन पाहूया. तर आपण आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि लक्ष्मी अंबिका लक्ष्मी मंदिर असे नाव आहे आणि ते समोर आहेत ते नंदी महाराज आहेत. तर या आपण आत जायचं आहे. मित्रांनो, ते कडी आहे. आपण कडी उघडून आत जायचं आहे. तर त्या मागून गणपतीची छोटी मूर्ती पण आहे आणि तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये. तर तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेतो आणि तुम्ही मंदिर बघितलं आहे. इथं आत्ता खरोखर एवढं गार वाटायला येईल नाही. एवढं थंडीच्या दिवसात सुद्धा हे गार आहे मंदिर. तर उन्हाळ्यात किती गार होत असेल याचा अंदाज तुम्ही घ्या. आणि व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.
आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो करा. आपल्याला 10K फॉलोअर्स वाढवायचे आहे. रोज रोज नवीन माझे येत असतील व्हिडिओ, तर सपोर्ट मला तुम्ही सहायता करा. तुमचा एक सबस्क्रायबर मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन करत आहे. तर धन्यवाद.